नमस्कार। आज महाराष्ट्राच्या गद्दार शिंदे मंत्रिमंडळाने कोकण किनारपट्टीचं पूर्ण कोकण किनारपट्टी ही दिल्ली हरियाणा येथील धनिकांच्या ताब्यात टाकण्यासाठी जो घाणेरडा प्रकार केलेला आहे, कोकणवासियांचा जो विश्वासघात केलेला आहे, त्याची माहिती मी आपणासमोर आणि आपल्या माध्यमातून संपूर्ण कोकणवासियांना देऊ इच्छितो। आणि त्यामुळे 4 मार्च हा कोकणसाठी काळा दिवस मानला पाहिजे। ह्या शिंदे सरकारने मागच्या 2 वर्षामध्ये दिल्लीकरांच्या आदेशानुसार संपूर्ण किनारपट्टीवर परप्रांतीय धनिकांचं साम्राज्य कसं निर्माण करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेले आहेत। आजपर्यंत हिरानंदानी, दिवान, अदानी यांच्या माध्यमातून शेकडो एकर जमिनी तर विकत घेतल्या आहेतच, परंतु पर्यटनाचा आणि कोकणचा जो झालेला मिलाप ह्याचं गोड वर्णन करून जसं की आम्ही कोकणचे भाग्यविधाते आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न ह्या गद्दार शिंदे सरकारने दिनांक 4 मार्च 2024च्या जी.आर.द्वारे केलेला आहे। कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या 4 जिल्ह्यातील केवळ किनारपट्टीच्या नव्हे तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेले सुद्धा जे गाव आहेत, अशा पद्धतीने 1635 गाव अगदी रत्नागिरी नगर परिषद असेल, चिपळूण नगर पंचायत असेल, राजापूर असेल, लांजा असेल, ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसहित असलेली शहरं आणि 1635 महसुली गाव यावर आता सिडकोचं थेट नियंत्रण येणार आहे। रत्नागिरी नगर परिषदेची आजची असलेली कार्यकक्षा म्हणजे कार्यक्षेत्र हे सुद्धा त्याच्यातून वगळलं जाणार आहे। मालवण असेल, वेंगुर्ला असेल, चिपळूण असेल, ह्या नगरपंचायतीचे सध्याचं कार्यक्षेत्र हे सुद्धा वगळायचं आणि ते सिडकोच्या अखत्यारीखाली घ्यायचं। परिणामी इथल्या लोकप्रतिनिधींची सुद्धा संख्या कमी झाली आणि नगरपालिका क्षेत्राच्या बाहेर असलेले जे गाव आहेत त्या गावांवर थेट सिडकोचं नियंत्रण आल्यामुळे त्या ग्रामपंचायतींना सुद्धा दुय्यम दर्जा आता निर्माण होणार आहे। आणि आजपर्यंत सुखा समाधानाने जो गावराठी चालू असायची ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, त्या ग्रामपंचायतीच्या अधिकारांवर अतिक्रमित करून सिडको आपल्या मनमानी कारभारामुळे ह्या 4 जिल्ह्यातील 1635 गाव आणि त्यांच्या अखत्यारीत असलेली हजारो हेक्टर जमीन हे आता सिडकोच्या थेट नियंत्रणामध्ये येणार आहे। अर्थात सिडकोच्या नियंत्रणामध्ये आल्यानंतर आजपर्यंतचा सिडकोचा अनुभव जर पाहिला तर नवी मुंबई सिडकोने उभी केली, अगदी सिंधुदुर्ग जिल्ह्याची सिंधुदुर्ग नगरी ही सुद्धा सिडकोने उभी केली। कवडीमोल किमतीने जमीन ताब्यात घ्यायची
म्हणजे सध्या ह्या सिडकोचं प्राधिकरण तयार करत असताना विशेष नियोजन प्राधिकरण सिडकोच्या अखत्यारीखाली विशेष नियोजन प्राधिकरण तयार करायचं आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांना वाटेल त्यानुसार त्यांनी वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं रिझर्वेशन टाकायचं। रिझर्वेशनच्या नावाखाली शहरातली गावातली जमीन अधिग्रहित करायची आणि काही दिवसानंतर काही कालावधीनंतर विकासाच्या नावाखाली पर्यटनाच्या नावाखाली ती जमीन धनदांडग्यांना विकून टाकायची। अशा पद्धतीचं आजपर्यंत सिडकोची कार्यपद्धती राहिलेली आहे आणि आता ह्या विशेष नियोजन प्राधिकरणाच्या हातात 40B हा अधिकार आहे ना, 40B अन्वये त्यांची कार्यपद्धती चालणार आहे आणि हे 40(1)चं कलम जे आहे हे सध्या नगरपालिका क्षेत्रामध्ये वापरलं जातं। 40(1) कलमा अन्वये 1635 गावांचा कारभार सिडको आपल्या हातात घेणार आहे आणि ते घेत असताना अगदी त्याची जी व्याख्या केलेली आहे, एवढं मोठं जसं काय आम्ही कोकणवर उपकार करतो आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे वेगवेगळ्या आधी मासे, सुपारी, नारळ, आंबा, काजू, पर्यटन यातून मागच्या एका वर्षात 73 अब्ज डॉलर्सची निर्यात कोकणातून झाल्याचं ह्या JR मध्ये नमूद केलेलं आहे। अर्थात 73 अब्ज डॉलर्सची निर्यात होत असताना मग मच्छीमारी हा खूप मोठा त्याच्यामधला व्यवसाय आहे जो पालघरपासून ते सिंधुदुर्ग, वेंगुर्ला, शिरोड्यापर्यंत चालतो। आंबा आहे, काजू आहे, इतर कोकणातले वेगवेगळे पदार्थ आहेत ह्यात आणि त्याचबरोबर JNPT वगैरे त्याच्यामध्ये आहे। ससून डाक आहे, ससून डाक याच्यामध्ये घेतलेलं नाही, मुंबई याच्यामध्ये नाही आहे, पण ह्या 73,000 म्हणजे 73 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीवर धनिकांची नजर गेली आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या या मुख्यमंत्र्यांना आणि 2 हाप मुख्यमंत्र्यांना असं वाटलं की आपल्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन ह्या एका वर्षात न्यायची आहे। $1 ट्रिलियन ह्या एका आर्थिक वर्षात न्यायची असल्यामुळे ह्या महाराष्ट्राच्या गद्दार मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी कोकणची भूमी त्या धनिकांच्या ताब्यात द्यायची। कदाचित कोकणवासियांकडून $1 ट्रिलियन इतकी अर्थव्यवस्था महाराष्ट्राची न्यायला कोकणवासीय पात्र नाहीत, म्हणून दिल्लीकरांना आणायचं, म्हणून हरियाणावाल्यांना आणायचं आणि 1635 गावातली हजारो एकर जमीन त्यांच्या घशात घालायची, व्यापार व्यवसाय उद्योग त्यांच्या हातात घालायचा आणि कोकणला उद्ध्वस्त करायचं। अशा पद्धतीचा कुटील डाव या 4 मार्च 2024च्या JR नुसार ह्या महाराष्ट्र सरकारने केलेला दिसून येतोय। अर्थात हे करत असताना 40(1)चं जे कलम आहे मग ज्याला विकास नियंत्रण नियमावली त्याच्या अंतर्गत राबवली जाते, तर 40(1)च्या अंतर्गत विकास नियंत्रण नियमावली राबवत असताना आज सिडकोच्या ताब्यात उदाहरणार्थ आता नवी मुंबईचा उल्वे गाव आहे, आत्ता दिलेलं आहे, पूर्ण विमानतळ आणि नवी मुंबई आहे। त्या लोकांना जर विचारलं तर भीक नको पण कुत्रावर अशा पद्धतीची त्या ग्रामस्थांची अवस्था झालेली आहे। आज ग्रामपंचायतीच्या मार्फत घरबांधणी परवानगी दिली जाते, मोठं असेल तर टिपी मार्फत दिलं जातं,
पण उद्या 40(1)चा अंमल केला तर कोणत्याही ग्रामपंचायतीला घर दुरुस्ती करण्याचं, घर बांधणी करण्याचा जी परवानगी देण्याचा अधिकार आहे तो संपूर्णपणे हिरावून घेतला जाईल। आणि आज ओरोससारख्या गावामध्ये जर गेलो, सिंधुदुर्ग नगरी की जिथे सिडकोचं प्राधिकरण निर्माण झालेलं आहे, त्या ठिकाणी जर घर बांधणीची परवानगी मागायची झाली तर कमीत कमी 1 वर्ष हेलपाटे घालावे लागतात। उद्या हे प्राधिकरण जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आलं तर जिल्हावासियांना होणारा त्रास किती असेल ती कल्पनाच करू शकत नाही। त्यानंतर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे विकास नियंत्रण नियमावली बनवण्याचा अधिकार ह्या प्राधिकरणाला असल्यामुळे कदाचित उद्या आता रत्नागिरीचा किनारपट्टी भाग आहे, रत्नागिरी शहराचा, जो आता रत्नागिरी नगरपालिकेमध्ये असेल तो वगळतील आणि थेट या प्राधिकरणाच्या ताब्यात घेतील। मग परंपरागत असलेली जी वसाहत आहेत, जी घरं आहेत, ती विकासनीय CRZ खाली येतील आणि CRZचं कारण दाखवून किनारपट्टी उद्ध्वस्त करण्याचा डाव भविष्यामध्ये रचला जाईल। आणि एकदा का किनारपट्टी उद्ध्वस्त केली की मोकळी झालेली किनारपट्टी मग नवीन इको सेन्सिटिव्हचा वापर करून ह्या धनिकांच्या ताब्यात द्यायची, मग स्थानिक उद्ध्वस्त करायचा आणि दिल्ली आणि हरियाणावाल्यांचं प्रस्थान तिथे ठोकायचं, हे दुष्टचक्र या सिडकोच्या माध्यमातून सुरू होणार आहे। त्यामुळे विकास नियंत्रण नियमावली केवळ आणि केवळ किनारपट्टीच्या गावातच नाही तर किनारपट्टीच्या गावाला आहे, स्थानिक ग्रामस्थांच्या आणि त्यांच्या पाठीशी आम्ही ज्या पद्धतीने भक्कमपणे उभे राहिलेलो आहोत, माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील, काँग्रेसचे माननीय नाना पटोले असतील, माननीय शरद पवार साहेब असतील, ह्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी रिफायनरी ग्रस्त जे आहेत, जे विरोधात उभे राहिलेले आहेत, त्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे राहिलेलो आहोत। आज ज्या गुजराती आणि मारवाडी धनिकांसाठी ही रिफायनरी होऊ इच्छिते त्यांच्या जागेला करोडो रुपयाचा भाव देऊन, कारण 5 लाख रुपये एकरमध्ये घेतलेली जमीन आज तिथे 1 करोड रुपये MIDCच्या माध्यमातून त्या धनिकांना दिले जाणार आहेत। आणि म्हणून कमीत कमी 10,000 कोटी रुपये त्या रिफायनरीच्या माध्यमातून ज्यांनी जमीन घेतलेले त्या भूमाफियांना आणि त्यांच्या दलालांना देण्याचं जे कपट कारस्थान होतं, हे कपट कारस्थान रिफायनरीच्या विरोधात लढा देणाऱ्या ग्रामस्थांनी आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या आम्ही सर्वांनी उद्ध्वस्त केलेलं आहे, होऊ दिलं नाही। दुर्दैवाने जर हे प्राधिकरण अंमलात आलं तर रत्नागिरीमधले जे गावं 722 गावं आहेत रत्नागिरीतली आणि 284 सिंधुदुर्गमधली, बारसूला सुद्धा रिफायनरीच्या ह्या प्राधिकरणाच्या माध्यमातून अधिग्रहित केले जाईल। संपूर्ण बारसू, देवाचे गोठणे हे सगळे गाव ते एका रात्रीत अधिग्रहित करतील आणि तिथे रिफायनरीचं जो त्यांचं स्वप्न आहे ते साकार करण्याचं काम ते करतील, ही भीती तर मला आहेच। आणि याच अशाच म्हणजे देवगडला आलेले हिरानंदानी, त्याच्या पलीकडे असलेले दिवान बिल्डर, त्याच्या पुढे गेल्यानंतर अजून वेगवेगळे मोठे मोठे बिल्डर, आज दोडामार्गला गेल्यानंतर पूर्ण दिल्ली हरियाणी, आज सह्याद्री पट्ट्यामध्ये गेल्यानंतर अदानी, ह्या सगळ्याने अदानी, हिरानंदानी, गोदानी ह्या सगळ्यांच्या घशात ही आमची कोकण भूमी घालण्याचं कपट कारस्थान ह्या GRच्या माध्यमातून होत आहे। दुसरं महत्त्वाचं असं आहे की वाढवणला सुद्धा बंदर होता कामा नये, ही मागणी तिथल्या मच्छीमारांची आहे, 10 ग्रामस्थांची आहे। 10 गावातला संपूर्ण गाव वाढवण बंदराच्या विरोधात एकवटलेला आहे। आज केवळ आणि केवळ मोदी साहेबांचं स्वप्न वाढवण बंदराचं साकार व्हावं म्हणून पालघरचे ते सगळे गाव या प्राधिकरणाच्या मध्ये घेतले गेलेले आहेत। म्हणून धनिकांचे प्रोजेक्ट होण्यासाठी
कोकण भूमी उद्ध्वस्त करण्याचं कपट कारस्थान ज्या महाराष्ट्राच्या शिंदे सरकारने ह्या GRच्या माध्यमातून आखलेलं आहे, त्या शिंदे सरकारला धडा शिकवण्याचं काम कोकणची जनता करेल। पण आम्ही सुद्धा या विरुद्ध प्राणपणाने लढू, या GRची होळी करू आणि कोकण वाचू। धन्यवाद।